वेलकम टू आवर चॅनल करिअर मेकिंग गार्डन्स. महाराष्ट्र राज्यातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना आज सर्वात एक महत्वाचा संदेश देण्यासाठी आलोय. तो म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन स्ट्रीम वेकन्सी राऊंड मध्ये म्हणजेच इन्स्टिट्यूट लेवल राऊंड मध्ये किंवा ज्याला आपण स्पॉट राऊंड म्हणतो, कॉलेजला मेल करून ऍडमिशन घेतलेलं होतं, अशा सर्व महाराष्ट्र राज्यामधील एमबीबीएस आणि बीडीएसच्या स्पॉट राऊंड मध्ये रजिस्ट्रेशन किंवा जे काही मेल करून स्पॉट राऊंड मध्ये ज्यांचं ऍडमिशन झालेलं आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांना सरकारने एक नवीन निर्णय घेतलेला आहे. तो म्हणजे स्पॉट राऊंड मध्ये जरी ऍडमिशन घेतलेलं असेल तरी सुद्धा तुम्हाला स्कॉलरशिप तुमच्या कॅटेगरीची मिळणार आहे. हा सर्वात महत्वपूर्ण डिसिजन सांगण्यासाठी मी तुमच्या समोर आलो होतो. पुन्हा एकदा मी सांगेल की ज्या विद्यार्थ्यांनी नीट यूजी 2025 मध्ये परीक्षा देऊन एमबीबीएस बीडीएसच्या ग्रुप ए मध्ये रजिस्ट्रेशन केलेलं होतं आणि ज्यांचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ऑनलाईन स्ट्रीम वेकन्सी राऊंड मध्ये कसल्याही प्रकारचं सिलेक्शन झालं नाही, त्यांनी प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या महाराष्ट्र राज्यामधील एमबीबीएस आणि बीडीएसच्या कॉलेजमध्ये स्पॉट राऊंड साठी मेल केलेले होते. अशा विद्यार्थ्यांनी संपूर्ण फीसचा डिमांड ड्राफ्ट कॉलेजकडे जमा केलेला आहे. त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सर्वात मोठी सुवर्ण संधी आहे. या वर्षीपासून ज्या विद्यार्थ्यांचं स्पॉट राऊंड मध्ये ऍडमिशन झालेलं आहे, अशा विद्यार्थ्यांना सुद्धा, जर एससीचा विद्यार्थी असेल तर त्यांना सुद्धा पूर्ण 100% स्कॉलरशिप एससी एसटी साठी, फीजे NT 1, 2, 3 या आणि एसबीसी या कॅटेगरीसाठी 10% फक्त फीस भरावी लागेल, म्हणजेच डेव्हलपमेंट फी, आणि 90% जी काही ट्युशन फी आहे ती तुम्हाला माफ होणार आहे. सर्व 8 लाखापेक्षा कमी सर्व कॅटेगरीच्या मुलींसाठी सुद्धा फक्त डेव्हलपमेंट फी भरावी लागणार आहे आणि जे काही 90% ट्युशन फी आहे ती सरकारकडून महाडीबीटी वरती अर्ज करून आपल्याला ऍडमिशन घेतलेलं असलं तरी सुद्धा, स्पॉट राऊंड मध्ये ऍडमिशन घेतलेलं असलं तरी सुद्धा तुम्हाला स्कॉलरशिप 100% मिळणार आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, ज्यांनी म्हणजे फुल फीस भरलेली आहे अशांचे फीस तुमची परत मिळणार आहे. आता यानंतर असा एक प्रश्न उपस्थित होतो की इन्स्टिट्यूट लेवल राऊंड मध्ये जर तुमचं ऍडमिशन झालेलं असेल तरच हे सर्व होऊ शकतं. काही वृत्तपत्र बातम्यांमध्ये मॅनेजमेंट कोट्यामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा स्कॉलरशिप मिळणार आहे अशा प्रकारचा समज झालेला आहे. कदाचित तो खोटा आहे. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचं नीट यूजी 2021, 22, 23, 24 या मध्ये सुद्धा जर स्पॉट राऊंड मध्ये इन्स्टिट्यूट लेवल राऊंड मध्ये ऍडमिशन झालेलं असेल, मग ते एमबीबीएस बीडीएस असू दे किंवा बीएमएस बीएचएमएस असू दे, या सर्वांना स्कॉलरशिप मिळण्याची 100% शक्यता आहे. त्या संदर्भातलं ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आपल्या सोबत आहे. आपल्या सर्वांच्या विद्यार्थी आणि पालकांसाठी हा महत्वाचा संदेश देण्यासाठी आलो होतो. आपल्या सर्वांना हा संदेश खूप आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.